आत्ताच आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये मान्यवरांचं आगमन झालंय. दुर्गाताई रंगनाथ गोवारी तसेच प्राजक्ताताई रंगनाथ गोवारी यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला घाई करायची आहे. ससूनगर टीम आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. शतरक्षण त्वरित लावून घ्या. 3 षटकाचा हा सामना असेल. फायनल मॅच. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिराने यूट्यूबवरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, या स्पर्धेतील ही शेवटची लढत, अंतिम लढत, मेगा फायनल. केतकी बॉईज खंडीपाडा आणि श्री साई श्रद्धा ससूनवघर या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे श्री साई श्रद्धा ससूनवघर या टीमनं. 2 सलामीवीर वैभव धूम जो आजच्या दिवसामध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे. त्याने सलग 3 मॅचमध्ये 2 मॅचमध्ये षटकार ठोकून तर एका मॅचमध्ये चौकार ठोकून आपलं अकाउंट ओपन केलं आहे. तोच वैभव स्ट्राईकवरती आहे. तर आज अपयशी ठरला आहे तो म्हणजे विकास भोईर. तो आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लोकेश भोईर. हॅलो चेक. तर अनंत बरफ साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तलाठी पदावर कार्यरत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी त्यांनी नक्की अगदीच मोलाचं सहकार्य प्राप्त करून दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करायचं आहे. पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी लोकेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खिलून गळलाय. तिकडे थोडासा अडथळा आहे. त्या अडथळ्यामध्ये चेंडू अडलाय. मात्र 2 धावा मिळाल्यात. बघा राकेशकडनं थोडासा मिसफील्ड झाला आणि त्याचा फायदा वैभव याने उचललेला आहे. आणि वैभव याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केलाय. सलग 3 मॅचमध्ये आपण पाहतोय वैभव हा सामनावीर ठरलेला आहे. चला दीपक बरफ यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसन व्हा. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सलग 3 दिवस पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षेत येऊन आपण बसायचं आहे. लोकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अवलेस बघा खूप चांगला प्रहार केलाय. या चेंडूवरती झेल तर नाही आहे मात्र षटकार जरूर आहे. 6 धावा 6 रन. चला दीपक बरफ या आपण आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. दीपक बरफ या लगेच या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. त्यांच्याकडून सलग 3 दिवस पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती असेल आपण घाई करा. 3 षटकाचा आपण हा फायनल मॅच पाहतोय. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झाले 2 धावा लागल्यात 8. लोकेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय. वैभव धूम करता हा चेंडू इथे सोडून दिलाय. पंच इथे पाहणी करतायत की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की आत पडलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांचा इथे इशारा केलेला आहे. पाहूया ऑनफिल्ड पंचांचा निर्णय काय. पंच व्हाईट बॉलचा इशारा आहे ऑनफिल्ड पंचांचा. मात्र पंचांच्या मनामध्ये देखील थोडासा संशय आहे की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर तर नाही. तर यस थँक्यू. पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल. व्हाईट बॉल ऑनफिल्ड अंपायर डिसिजन नक्कीच दिला जातोय. व्हाईट बॉल. लोकेश भोईर पुन्हा एकदा आपल्या पावलांमध्ये थोडासा झुकतोय. चला जास्त वेळ घेतला जातोय. 5:52 झालेली आहेत. आपल्याला मॅच हा लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरण, स्वागत समारंभ पाहूया. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर
हाताला गेलाय. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल आणि या चेंडूमध्ये उसली देखील होती. स्क्वेअर लेग पंचांनी लगेच सांगितलं की हा पहिला बाउन्सर आहे, 1 फॉर दी ओव्हर. दुसरा जर आला तर दंडित केलं जाईल. बघा फाईन लीग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक अमृत परेड धावतोय तिकडे. 2 धावा पलून पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला, कारण चेंडू हातामध्ये ठेवला होता अमृत परेड याने. पाहता क्षणी ही तिसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. फुल टॉच चेंडू, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे आणि त्याने देखील जीवनदान दिलंय. रोशन होता तिकडे, रोशन करणं झाले चूक आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मोका भी दिया और चौका भी दिया, 4 रन. आपण आज जर बघितलं ना तर विकास भोईर याचा दिवस नाही आहे, कारण आज 3 मॅचमध्ये आपण त्याचा परफॉर्मन्स जर बघितला ना तर कुठेतरी कमी पाहायला मिळाला आहे. आणि हा फुलटॉच चेंडू होता आणि फुलटॉच चेंडूवरती देखील आपण पाहतोय कनेक्शन चांगल्या प्रकारे झालं नव्हतं. तिकडे संधी होती झेलचीत ती आणि ती संधी रोशन याला पकडता आली नव्हती. म्हणजे एक नशिबाचा चौकार विकास भोईर याच्या खात्यामध्ये आलेला आहे. विकास भोईर, रसल ऑफ कॉमन ज्याला संबोधलं जातं, त्याची आज बॅट लागलेली नाही आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील 4 धावसंख्या आपण पाहतोय. 17 फायनल मॅच. आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. 1 धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. मंगेश धूम यांचं आगमन झालंय. थोडेसे उशिराने आलेत. आपल्या संघासोबत ते देखील जॉईंट होत आहेत. आपल्याच बघा फटका इथे फसलेला आहे. अमृतकडे संधी होती. अमृत याचे प्रयत्न खूप चांगले होते. त्याला देखील माहिती आहे की वैभव याचा हा झेल आहे, पकडणं फार महत्वाचं आहे. 100% एफर्ट्स त्याने लावलेत, मात्र झेल पकडता आलेला नाही आहे. संधी मिळाल्या वैभव धूम याला. धावसंख्या 19 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय लोकेश भोईर याचं, ज्यांनी आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर 2 मॅन ऑफ द मॅच फटकावल्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्याने एक मॅन ऑफ द मॅच फटकावलेली आहे सेमीफायनलमध्ये. मात्र या फायनल मॅचमध्ये महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याने तेव्हा भरपूर धावा खर्च केल्यात. चला अमृत, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल कमी वेळ खर्च करा, थोडं सहकार्य करा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. पहिल्या षटकात 19, दुसरं षटक हाताळण्यासाठी मनसेस रावते. बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. आमच्या सोबत जॉईन झालेत आमचे मित्र अमित. दुसऱ्या षटकाला सुरुवात. मनसेस रावते षटकातील पहिला बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 20 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र जर पाहिली तर पहिल्या चेंडू टाकतो वाईड. खराब सुरुवात मनसेस याच्या माध्यमातून झालेली आहे. सुरुवात मात्र खराब झालेली आहे या पहिल्या चेंडूवरती. चेंडू वाईड हाताळतोय. धावसंख्या 20 धावा फलकावर लागल्या गेलेल्या. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे वैभव धूम हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. त्याने सकाळच्या 17 पासून चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस ओव्हर पिच चेंडू
शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल मात्र निर्धाव थांबवलेला आहे बॅटर विकास भोईर याला, कारण स्वतःवरती जर पाहिलं तर आत्मविश्वास आहे दर्शवला गेला आहे. बॅटर वैभव याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे संपूर्ण दिवसामध्ये. तो आता मात्र जर पाहिलं तर खेळपट्टीच्या आतमध्ये आहे, खेळपट्टीवरती आहे, स्ट्राईक एंडला असेल. चेंडू आता मात्र जाईल निर्धाव. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर मनसेस रावते. साई श्रद्धा स्पोर्ट्स असुनक संघाचा गोलंदाज आहे मनसेस रावते, ज्याने जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या बॉलरला आता मात्र तीच कामगिरी ते सातत्य या ठिकाणी कायम राखावं लागणार आहे. यावेळेस फुलटॉस बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 21 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. ससूनवगर या संघाला कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल कितके बॉईज खंडीपाडा संघाला, कारण कितके बॉईज खंडीपाडा संघाची बॉलिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे. येस, ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येईल. बघा, पंचांनी व्हाईट बॉल इथं घोषित केलं, कारण गोलंदाज पंचांच्या समोर गेलाय. नक्कीच एक चांगलं डिसिजन. ज्यावेळेस गोलंदाज आपल्या पंचांच्या समोर येत असतो ना, त्यावेळेस पंचांनी दिसत हा चेंडू कुठे पडला आणि पंचांना डिसिजन थोडासा प्रॉब्लेम होत असतो आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आणि लगेच तिसऱ्या पंचांचा देखील इशारा केलेला आहे. तर तिसऱ्या पंचांचा इशारा आला की हा चेंडू, या सचिन कवळे, नो बॉल, म्हणजे हा चेंडू नो असेल, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. मनसेस तयार. षटकातील पुढील बॉल. यावेळेस चेंडू बॅटची एज लागून जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव ही कंप्लीट केली जाणार नाहीये. चला, एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 23 वरती पोहोचली गेलेली धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र जर पाहिलं तर धावसंख्येचा वेग हा कमी झालेला आहे, वेग मात्र कमी झालेला आहे, कारण मनसेस रावते हा बॉलर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा, रनअपमध्ये चुकतोय. मनसेस रावते हा गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय या दुसऱ्या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज लोकेश भोईर याने, परंतु आता मात्र कमबॅक करून दिलेला आहे बॉलर मनसेस रावते या बॉलरने. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंच अतुल राव सरांचा इशारा मात्र आलेला आहे वाईड बॉलचा. एक धाव मात्र अवंतर मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार मनसेस. षटकातील पुढील बॉल. आता मात्र चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक धाव मिळेल. दुसरा धाव्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण झालं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या स्पर्धेकरता उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कुमार हर्ष विकास बाबर, त्यानंतर कुमार विहान विकास बाबर यांच्याकडनं ट्रॉफी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेला आहे दुसरा. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चला, या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली आहे 25. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर नो, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि डॉट बॉल. अशा प्रकारे 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 25 धावा
कमबॅक या षटकामध्ये केलेला आहे गोलंदाज मनसेस रावते. आणि बघा लोकेश भोईर आणि मनसेस रावते याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळलेलं आहे. अवलेस बघा फुल टॉय चेंडू आणि फुल टॉय चेंडूचा फायदा उचललाय. विकास भोईर आपल्या अंदाजामध्ये इथे षटकार ठोकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 या धावसंख्येवरती 31. मैदानाच्या बाहेर नक्कीच जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. दिलीप पटेल यांच्याकडून 111 रुपये. एका हातामध्ये झेल घेतलेला आहे. यस, एका हातामध्ये झेल घेतलेला आहे. तर दिलीप पटेल यांच्याकडून 100 रुपयाचा यस घेतला तर नक्कीच 111 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्यानंतर हर्षित विलास वल्वे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 211 रुपयाचा कॅश प्राइज जिंका. चला घाई करा. विनंती करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. गोलंदाज तिसरा षटक हाताळण्याकरता सूरज पारधी आलेला आहे. पहिलाच बॉल शॉटॉन केला चेंडूला. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव ही कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल परंतु फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. वैभव धूम हा बॅटर हा बाद झालेला आहे. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे विकेट किपरच्या मागे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा प्लेस. घाई करायची आहे. धन्यवाद डीजे. तर यस घाई करा प्लीज. बॅटर यांना देखील विनंती असेल. राज घाटाळ आलेला आहे. नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल राज घाटाळ. धावसंख्या धावफलट कव्हर आपण पाहतोय एकंदरीत 32 धावा लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर राज घाटाळ स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज सूरज पारधी. षटकातील दुसरा बॉल असेल. सूरज तयार. बॅटर राज साडे. लोअर फुलटॉस चेंडू. चेंडूला सोडून दिलेला आहे डाऊन द लेग साइड. चेंडूची हाताळणी करतो. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. बघा धावसंख्या आपण जर पाहिलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण दोन्ही संघाची बॅटिंग जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग आहे. मात्र आपण पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा संघाची बॉलिंग देखील खूप चांगली आहे. इथे ससूनगर संघाला कमीत कमी धावांवरती रोकावं लागेल केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. चला पाहूया ते काय घडलंय. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. पंचांनी या नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. चला तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्ही आपापली जागा इथे घ्यायची आहे. पंच निर्णय देतील तिकडे.
तर नो चेंडू असेल, नो बॉल. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅट्समन राज या फलंदाजाकडे. त्यावेळेस पाहतो आपण शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. कमबॅक केलंय गोलंदाज सूरज पारधी. आणि बघा या षटकामध्ये आपण जर बघितलं ना तर 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत. धावसंख्या 35 धावा या धावफलकावरती लागले जाते. धावसंख्या डेंजर झोनमध्ये मार्गक्रमण करत असताना, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय कितके बॉईज खंडीपाडा संघाने अगोदर बॅटिंग करत असताना सर्व सामने जिंकलेले आहेत. बरेच बघा पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. विकास भोईर याची बॅट अगोदरच इथे फिरली होती. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज तयार. षटकातील चौथा बॉल असेल. बॅटर विकास भोईर हा बॅटर आहे स्ट्राईक एंडला. त्याला मात्र फटके मारावे लागतील चांगल्या प्रकारे. आता मात्र पहिला चांगला फटका अमृत आहे त्या ठिकाणी. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करेल, फेकी करेल. तोपर्यंत ही एकच धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 36 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकातील 5वा बॉल असेल. गोलंदाज सूरज पारधी. षटकातील 5वा बॉल असेल. बॅटर राज साडी. यावेळेस मेश टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे राज घाटाळ. बॅक टू द पवेलियन, गॉन. बघा खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे आणि एक महत्वाचा गडी बाद झालाय, तो म्हणजे राज. धावसंख्या झालेली आहे 36. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि आपण पाहतो की या षटकामध्ये देखील कमबॅक केलाय. बघा पहिल्या षटकात 19 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या होत्या. घाई प्लीज, विनंती असेल बॅटर लवकर या. घाई करायची आहे कारण आपण जर पाहिलं तर अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहेत या इनिंग नंतर. तर घाई करायची आहे. बॅटरला विनंती असेल. भरपूर वेळ वाया जातोय. दोन्ही संघाला विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. न्यू बॅटर मयूर बाबर हा बॅटर नव्याने एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. सूरज पारधी. चला भरपूर वेळ वाया जातोय, घाई करा प्लीज. सूरज पारधी हा गोलंदाज. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॅटर मयूर साडे. यावेळेस आफ्टर बॉल. चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या धाव फलकाव झालेली आहे 40 धावा. आणि 41 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे साई सद्दा स्पोर्ट ससू नवकर या संघाला. चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. आपण पाहतोय गादी स्पोर्ट्स कामन या संघाने मागच्या वर्षी देखील इथे स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये केतकी बॉईज खंडीपाडा आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळाला होता. आणि या सीझनमध्ये देखील आपल्याला तो फायनलमध्ये पाहायला मिळते. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी आपल्या या घरच्या मैदानावरती दिलेला आहे. आपण पाहतोय ससू नवकर संघाकडे देखील खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 41 धावा त्यांना बनवायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 45 धावा चेस केल्या होत्या. इथे 41 धावा ह्या चेस करायच्या आहेत. चला लगेच शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील आपण लगेच पाठवून द्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला केतकी बॉईज खंडीपाडा संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. साई सद्दा स्पोर्ट्स
हर्षद बरफ यांनी इकडे संपर्क साधायचा आहे. हर्षद आपण इकडे संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव धूम. पहिला चेंडू शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, कॉलिंग झालेला नाहीये. बघा वैभव यांनी मला वाटतं कॉल दिला होता झेल पकडण्यासाठी. योगेश देखील तिकडे आला होता. मी तर म्हणजे हा योगेशचा झेल होता, कारण अगदी यष्टनच्या जवळ हा चेंडू पडलाय. मात्र वैभव याने तिकडे झेलचा कॉल दिला आणि हा झेल सुटलाय. इथे जीवनदान मिळालंय ते म्हणजे सूरज पारधी याला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेली आहे. श्री गणेश झालाय या एका धावेने. बघा पहिल्या चेंडूवरती चूक जी झालेली आहे ती किती महागात पडेल येणारे चेंडू सांगून जातील. वेगवान चेंडू, तेज तरार, जागते रहोचा आदेश देणारा हा चेंडू त्या हाताळलाय वैभव धूम याने. यस, नक्कीच वैभव नक्कीच एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. केतकी बॉयज खंडीपाडा संघाचा त्याच्यावर जिम्मेदारी आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूची हाताळणी केली, 1 धाव त्यांनी खर्च केलेला आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल वैभव धूम. षटकातील 3रा बॉल असेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, अगदी वेगवान चेंडूची हाताळणी करतोय. आपण जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे उत्तर नाहीये बॅटर सूरज याच्याकडे. लोकेश आहे स्ट्राईक एंडला. बघा आणि जो वैभव धूम जो खेळाडू आहे तो आजच्या दिवसामध्ये सलग 3 मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे. आणि या मॅच मध्ये देखील त्यांनी खूप चांगली सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मयूर बाबरकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं झेल. फलंदाज ठरतोय फेल. पहिला गडी बाद. चला बॅटर हा बाद झालेला आहे. लोकेश भोईर हा बॅटर 0 वरती बाद झालेला आहे. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज वैभव धूम. 1 धाव त्याने खर्च केलेला 4 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त केलेला आहे. महत्वाचा विकेट प्राप्त केलेला लोकेश भोईर याला बाद केलेला आहे. 0 धावा करून तो तंबूत परततो. त्याच्या जागेवरती अमृत परेड हा बॅटर नव्यानेच सेंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. अमृत परेड हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. संघाचा कर्णधार देखील आहे. त्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धावांचं टार्गेट आहे. टार्गेट कितीचा असेल एकंदरीत जर पाहिलं तर 41 धावांचं टार्गेट आहे. फक्त आणि फक्त 1च धाव झालेली आहे या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज वैभव तयार. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. चेंडूला जर पाहिलं तर आडवणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. खुराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो पवन याच्या माध्यमातून झालेला आहे, परंतु बॅकअप चांगलं झालेलं आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 3 वर पोहोचली गेलेली आहे. बघा महेशचं कौतुक करावं लागेल, कारण महेश बॅकअपसाठी आला आणि त्यांनी हा चेंडू फील्ड केला. कारण पवन टोकरे याच्याकडून थोडीशी चूक झाली होती. या 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 या धावसंख्येवरती. वैभव तयार. यावेळेस हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. विकास चेंडूला उचलेल, फील्ड करेल, फेकी करेल. तर आपण नक्की जर पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. रनआउट आहे बॅटर किंवा बॅटर पोचलेला आहे. आता आपण हे पाहणार आहोत. रनआउटसाठी जर पाहिलं तर हा कॉल दिलेला आहे 3ऱ्या पंचांसाठी. ऑनफिल्ड अंपायरने पाहणी केली जाईल. 3ऱ्या पंचाच्या माध्यमातून लगेच निर्णय त्यांच्या माध्यमातून कळवला जाईल नक्की काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो या डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नक्कीच इथे धडधड वाढली असेल खेळाडूची, कारण डेंजर एंडला धावत होता. बघूया 3ऱ्या पंचांचा निर्णय काय येईल. शेवटच्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला.
आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णयाला फलंदाज बाद असेल. विकेट. चला फलंदाज बाद आहे. चला नवीन बॅट्समन आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. या 4 धावा झालेल्या आहेत आणि आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. साई सिद्धा स्पोर्ट्स ससून अवघर या संघाची. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये पाहायचं किती धावांची गरज असेल. 37 धावांची गरज असेल. 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाज मयूर बाबर षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. समोरच्या एंडने सुरुवात करेल या षटकाची. चला घाई करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. भरपूर वेळ वाया जातोय कारण आपण जर पाहिलं तर बॅट लाईटला सुरुवात झालेली आहे. तर घाई करा प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करा. मयूर बाबर हा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा या फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय किरण धूम उपलब्ध नाही आहे. तेच कारण वैभव धूम याने पहिलं षटक हातलंय. जी येणाऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच संधी आहे मोठे फटके खेळण्याची आणि स्कोर पर्यंत पोहोचण्याची. नक्कीच जर पाहिलं तर किरण धूम याची कमतरता भासवून दिली नाहीये बॉलर वैभव धूम याने. मयूर बाबर षटकातील पहिला बॉल. यावेळेस चेंडूला खोदून काढा. चेंडू जाईल शॉर्टलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे. प्रयत्न मात्र करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. साई सिद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघातील बॅटर्सना मनसेस रावते आहेत आणि त्याच्या जोडीला आपण जर पाहिलं तर अमृत परेड आहे. बॅटर 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मयूर तयार. षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडला अमृत परेट असेल जो खेळतोय 3 या आकड्यावरती. यावेळेस जर पाहिलं तर ओव्हर पिच चेंडूची हाताळणी करतोय. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. विकेट किपर चुकतोय. पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा इथे इशारा केलेला आहे. पंच आपला डिसिजन काय? तरी देखील आपला हा डिसिजन काय असेल? कारण पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा निर्णय देखील फार महत्त्वाचा असतो. कारण बॉल टाकल्यानंतर गोलंदाज थोडासा मध्ये आला होता. तेच कारण पंचांना थोडंसं ते डिसिजन देण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे. आपल्याला जर दिसलं नसेल तर आपण बॅट्समनच्या फेवरमध्ये हा डिसिजन देऊ शकता. कारण गोलंदाज हा आपल्या समोर आलेला आहे तर हा बॅट्समनच्या फेवरमध्ये रिझल्ट लागेल. लक्षात घ्या. तिसरा पंच डिसिजन देतील तिकडे तिसरे पंच सचिन कवळे सज्ज आहेत. मात्र तिसऱ्या पंचांचा जो निर्णय आहे तो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय देखील फार महत्त्वाचा आहे. तर ऑनफिल्ड पंचांचा निर्णय ते दिला जाईल. व्हाईट बॉल. पंच एक ताकीद द्यायचे पुन्हा एकदा गोलंदाजाला की आपण बॉल टाकल्यानंतर आपल्या फॉलमध्ये थोडंसं बाहेर जायचं आहे. मयूर तयार. षटकातील पुढील चेंडू असेल अमृत साडे. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू चेंडूला सोडून दिलेला आहे. भरपूर चेंडूने उचले घेतली होती. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. या एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या फारच कमी धावा झालेल्या आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 7 चेंडू टाकून झालेले आहेत. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. थोडीशी दुखापत झालेली आहे बॅटर अमृत याला. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये जर पाहिलं तर दुसरा बाउन्सर हाताळतोय गोलंदाज मयूर बाबर. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. थोडीशी दुखापत झालेली आहे बॅटर अमृत परेट याला. सचिन तिकडे पाणी लगेच देऊ नको. त्याला पाणी देऊ नको लगेच.
नक्कीच जास्त दुखापत असेल तर आपण बॅट्समन चेंज करू शकता, लक्षात घ्या. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केले गेले कारण या अगोदर वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला. चला सचिन कवळे, कारण हा चेंडू आपण जर बघितला तर डोक्यावरती येऊन लागलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी असेल. तर या अगोदर 1 फॉर दी ओव्हरचा नक्कीच इशारा आला होता. बॅट्समन थोडासा पुढे होता, क्रिसच्या पुढे होता आणि चेंडू खेळण्यासाठी थोडासा तो कमरेमध्ये वाकला देखील होता. चला घाई करा प्लीज. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस जर पाहिलं तर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. धावसंख्या काही मध्ये धावफलकावर 7 धावा एकंदरीत झालेल्या आहेत. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज मयूर बाबर 3 धावा त्याने खर्च केलेला आहे. 3 चेंडूमध्ये षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस बॅटची चेंडू जाईल शॉट फायल्याच्या दिशेने. राज आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत ही 1 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 8 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या आपण पाहतोय. मयूर बाबर या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. या दुसऱ्या षटकामध्ये अगदी निर्णायक षटक तो हाताळतोय. 4 चेंडू त्याने अद्याप डिलिव्हर केलेले आहेत. 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर नक्कीच 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मयूर बाबर. आता मात्र षटकातील 5वा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल तो म्हणजे मनसेस रावते असेल. शॉर्ट पिच बॉल केल्याचा होता ऑन साईडच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळलेला आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 9 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. चला घाई करा प्लीज, भरपूर वेळ वाया जातोय. बॅट लाईटला सुरुवात झालेली आहे. 8 चेंडू आणि अजूनही 32 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 32 धावा. मयूर तयार. यावेळेस सुपर बॉलिंग, चांगला कमबॅक. स्लोअर 1 चेंडूचा मारा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गती थोडीशी कमी राखली होती या चेंडूची आणि जर पाहिलं तर चेंडू जाईल मात्र निर्धाव. डॉट बॉल खेळून काहीच फायदा होणार नाहीये. कारण जर पाहिलं तर प्रत्येक धावेला महत्व आहे. भरपूर धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साई श्रद्धा स्पोर्ट्स असून वगैरे या संघाला तर प्रत्येक चेंडूवरती धाव यायला पाहिजे. गोलंदाज मयूर तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल बॅटर अमृत साडे. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या मागे. 1 धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ते म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. ते म्हणजे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला. चला आपण फायनल मॅच पाहतोय. केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या 31 धावा होत्या आणि ते आपण पाहतोय साई श्रद्धा ससूनगर संघाच्या फक्त 10 धावा आहेत. सन्माननीय जयरामजी माळी जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडून केतकी बॉईज खंडीपाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यानंतर नरेश टोकरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. चला एकनाथ दादा टबाले हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. त्यानंतर आपण पाहतोय साई एकविरा स्टुडिओ कामन सूरज धुमाल यांच्याकडून केतकी बॉईज खंडीपाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात. पहिला चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल. चेंडूला पूल केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे
मनसेस रावते बॅक टू द पवेलियन गॉन. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेला आहे गोलंदाज एकनाथ टबाले या बॉलरने. निर्णायक षटक हाताळतोय हा गोलंदाज. तिसरा षटक तो हाताळतोय. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेले आहे. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 31 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. वन साइडेड मॅच होतोय की काय नक्की जर पाहिलं तर डेफिनेटली आता मात्र तसं वाटत चाललेलं आहे, कारण भरपूर कमी धावा या झालेल्या आहेत 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 31 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर म्हणजे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला 5 मोठे फटके मारावे लागतील. परंतु आपण जर पाहिलं तर तरीही 1 धावांची गरज असेल. 5 षटकार मारले तरीही आपण जर पाहिलं तर 1 धावीची अजून सुद्धा गरज असेल. पाहायचं काय घडते, काय बिघडणार आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जडतरला काही जास्त काही महत्त्व दिलं जात नाहीये. प्रत्यक्ष सामन्यामध्ये काय घडतंय त्याला जास्त महत्त्व दिलं जाते. एकनाथ टबाले हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. न्यू बॅटर एंटर झाले राकेश तुंबडा हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. विनंती असेल बॅटरला घाई करायची आहे, विनंती असेल दोन्ही फलंदाजांना वेळेबद्दल सहकार्य करा. गोलंदाज एकनाथ. षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला राकेश तुंबडा नव्यानेच एंटर झालेला आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे. स्ट्राईक एंडला असेल एकनाथ टबाले हा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र वाईट चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज एकनाथ टबाले. अगदी एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत या संघाचे. डेफिनेटली जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतील यात काही शंका नाहीये. परंतु आता मात्र वाईट चेंडूची हाताळणी करतोय. षटकातील दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने राकेशसाठी. आता मात्र बॅकफुट पंच. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. विकास पागे आहे त्या ठिकाणी. फील्ड करेल चेंडूला, फेकी करेल. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 12 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि भरपूर धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस शॉर्ट पिच बॉल खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल विकेट किपर योगेश याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू आलेला आहे. आता मात्र जर पाहिलं तर जवळ हा सामना झुकतोय तो म्हणजे केतकी बॉईज संघाच्या समोर. आपण पाहतो की एकतर्फा सामना इथे पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी देखील आपण बघितलं की केतकी बॉईज खंडीपाडा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता आणि या सीझनमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे. आपण पाहतोय की अजय म्हात्रे यांच्याकडून देखील केतकी बॉईज खंडीपाडा संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे जर फायनल जर मारतोय केतकी बॉईज खंडीपाडा संघ तर सलग दुसऱ्यांदा आपण पाहतोय बॅक टू बॅक या स्पर्धेमध्ये आणि या मैदानावरती तो चॅम्पियन बनू शकतो. मागच्या वर्षी आई सोनसरी स्पोर्ट तामडवाला संघाला पराभूत केलं होतं केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. आता मात्र संधी आहे पुन्हा एकदा केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. बघा पवन टोकरे याने हा झेल सोडलाय. नरेश टोकरे थोडेसे नाराज झाले असतील. आपण गेल्या वर्षी जर बघितलं ना तर पवन टोकरे याला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देखील मिळाली होती आणि आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये त्याचा दिवस थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आउटफील्डमध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली पवन टोकरे याची. नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु आज जर पाहिलं तर थोडीशी जर पाहिलं खराब कामगिरी झालेली आहे त्याच्या माध्यमातून. आता मात्र काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकतोय तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा चॅम्पियन बनलेला आहे. या स्पर्धेचा सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलेला आहे तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन केतकी बॉईज खंडीपाडा संघ आणि हार्ड लक साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर. प्रेमल गांगडा यांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे आणि व्हॉलेंटियर्स यांना विनंती असेल. चला बघा निश्चितच फटाक्याची आतिषबाजी मध्ये आपण जर पाहिलं तर जल्लोष करतोय. केतकी बॉईज खंडीपाडा या संघाचा निश्चित विजय झालेला आहे, चॅम्पियन बनलेला आहे, अजिंक्य राहिलेला आहे हा संघ. एकंदरीत 36 संघ होते, त्या 36 संघांमधून संघ आपण पाहतोय तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे. अभिनंदन असेल या संघाचा. व्हॉलेंटियर्स खुर्च्या घेऊन यायच्या, खुर्च्या घेऊन या, खुर्च्या घेऊन यायचं आहेत आणि आपल्या मंडपासमोर लावायच्या आहेत. चला व्हॉलेंटियर्स खुर्च्या घेऊन या, लगेच या, क्विक या, घाई करा. खुर्च्या जमा करायच्या आहेत, खुर्च्या लावायच्या आहेत.
खेळाडूंना बसण्याची व्यवस्था करायची आहे, बसायची व्यवस्था करायची आहे मंडपाच्या समोर. आता आपण थोड्याच वेळात मान्यवरांचा स्वागत सत्कार त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत. चला